तर नमस्कार सर्वांना. निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सर्व? अभ्यास चालू असेल, जोरदार अभ्यास सुरू ठेवा. आणि मराठी ग्रामरचा जो अभ्यास आहे तो आमच्यासोबत तुम्ही निर्मय सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर करू शकता. तर मराठी ग्रामरचा अलंकार हा टॉपिक खूप महत्त्वाचा मानला जातो आणि खूप सारे प्रश्न अलंकारावर येतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारावरती वेगवेगळे ऑप्शन सहित प्रश्न येतात. तर कशा प्रकारे अलंकाराचे काय प्रकार आहेत हे आपण बघणार आहोत. आज शब्द अलंकार बघणार आहोत, अर्थालंकार बघणार आहोत, 15 अलंकाराचे आपण टाइप्स बघणार आहोत आणि त्याची उदाहरणं पण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आणि निर्मय सक्सेस अकॅडमी हा ॲप डाउनलोड करून घ्या, जेणेकरून याची तुम्हाला PDF याची तुम्हाला नक्की मिळेल. आणि आपल्यासोबत एक पेन ठेवा, वही ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करू शकाल. तर चला आपण वळूया आपल्या टॉपिककडे, ज्याचं नाव आहे अलंकार. तर बघा, व्याख्या बघूया. अलंकार म्हणजे भूषणे, दागिने, मानवी शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. दागिन्यांमुळे शरीराची शोभा अधिकच वाढते. तसेच आपली भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेतही भूषणांचा व अलंकाराचा कवी आणि लेखक वापर करत असतात. शब्द चमत्कृती पद्यात योजली तर पद्यात शब्दालंकार होतो. तसेच अर्थ चमत्कृती योजली तर अर्थालंकार होतो. तर बघा, अलंकार म्हणजे काय? तर भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेमध्ये भूषणांचा व अलंकाराचा वापर केला जातो. तर कवी किंवा लेखक भाषेमध्ये जेव्हा एखाद्या अलंकाराचा वापर होतो तर तिची शब्द चमत्कृती होते. तर जेव्हा शब्दालंकार होतो त्यावेळी शब्द चमत्कृती होते आणि अर्थालंकार होतो त्यावेळी अर्थ चमत्कृती होते. तर अशा प्रकारे अलंकाराचे 2 प्रकार मानले जातात. पहिला म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा म्हणजे अर्थालंकार. तर चला बघूया आपण शब्दालंकार. शब्दालंकार म्हणजे काय? शब्दाची चमक. शब्दांच्या उच्चारणातून सौंदर्य निर्माण होते. तर शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत: यमक, अनुप्रास आणि श्लेष. तर लक्षात ठेवा, शब्दालंकार म्हणजे काय? शब्दाची चमक आणि शब्दाच्या उच्चारणातून जेव्हा सौंदर्य निर्माण होते तेव्हा आपण त्याला शब्दालंकार असे म्हणतो. तर अर्थालंकार बघूया आपण. अर्थालंकार म्हणजे अर्थाची चमक. तर शब्दांच्या अर्थातून सौंदर्य जेव्हा निर्माण होते त्यावेळी आपण अर्थालंकार असे म्हणतो. तर याचे विविध प्रकार आहेत. 12 अर्थालंकाराचे प्रकार आहेत. जसं उपमा आहे, उत्प्रेषा आहे, रूपक आहे, अतिशयोक्ती आहे आणि इतर आपण प्रकार बघणार आहोत. तर बघा, म, बा, भोन अलंकाराला कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे म्हणतात. तर अलंकाराचे 2 प्रकार आपण बघणार आहोत. एक म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा म्हणजे अर्थालंकार. तर 3 शब्दालंकार आहेत आणि 12 अर्थालंकार आहेत. अशा प्रकारे एकूण किती? 15 आपले अलंकार आहेत. चला बघूया आपण. शब्दालंकार बघा, यमक, अनुप्रास आणि श्लेष. तर पहिला बघूया आपण यमक अलंकार. जेव्हा कोणत्याही एक किंवा अनेक काव्यरचनेत मध्ये, शेवटी किंवा सुरुवातीला एखादा वर्ण किंवा वर्णसमूह तसेच उच्चारात सारखे असलेले वेगवेगळे शब्द एकापुढे एक अथवा ठराविक ठिकाणी येतात तेव्हा यमक अलंकार होतो. म्हणजे काय? कोणत्या पण काव्यरचनेमध्ये शेवटी किंवा सुरुवातीला एखादा वर्ण किंवा वर्णसमूह तसेच म्हणजे उच्चारामध्ये सारखे असलेले वेगवेगळे शब्द जर समजा एखाद्या ठराविक ठिकाणी येत असेल तर त्यावेळी तो यमक अलंकार असतो. जसं उदाहरण बघा, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी नवावे. म्हणजे परी हा शब्द जो आहे तो 2 ठिकाणी वापरलेला आहे. परी हा सारखा शब्द इथे 2 ठिकाणी वापरलेला आहे. तर अशा प्रकारे इथे यमक अलंकार झालेला आहे. दुसरं उदाहरण बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. बघा, सुसंगती आणि सुजन या ठिकाणी सु हा शब्द जो आहे
तो रिपीट झालेला आहे. आणि घडो पडो हे दोन्ही पण यमक जुळणारे शब्द आहे. हे यमक जुळणारे शब्द इथे आलेले आहे. तर यावरून आपण याला यमक अलंकार असे म्हणू शकतो. तर दुसरं बघा अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य निर्माण होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. बघा काय होते की एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्यावेळी त्या ठिकाणी एक सुंदर असा त्याचा अर्थ तयार होतो. त्या अलंकाराला आपण काय म्हणतो, अनुप्रास अलंकार असे म्हणतो. जसं बघा, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. बघा च च च हा जो अक्षर आहे, हे अक्षर इथे आलेला आहे, वारंवार आलेला आहे आणि त्याच्या नादामुळे काय झालं, एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे या वाक्याला. बघा, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले या पंक्तीला काय झालेलं आहे, एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे च या अक्षराच्या रिपिटेशनमुळे. बालिश बहु बायकात बडबडला, ब ब ब ब इथे रिपीट झालेला आहे. घेती झेप घळी तुनी खळखळा फेसाळले ओहोळ. बघा ळ हा शब्द, ळ हा अक्षर जो आहे, ळ हा इथे रिपीट झालेला आहे. घेती झेप घळी तुनी खळखळा फेसाळले ओहोळ. ळ हा अक्षर इथे रिपीट झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, या पंक्तीला एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. तर बघा श्लेष अलंकार बघूया आपण पुढला. एकच शब्द जेव्हा दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो. एकच शब्द, इथे बघा शब्द वापरला आहे, एकच शब्द दोन अर्थाने वापरलेला आहे. जसं श्रीकृष्ण नवरा मी नवरी, म्हणजे श्रीकृष्णालाच नवरा म्हटलेला आहे आणि मी नवरी. तर हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, म्हणजे मेघाला काय म्हटलेलं आहे, इथे जीवन म्हटलेलं आहे. मेघा आणि जीवन हे दोघं पण समान अर्थाने इथे वापरलेलं आहे. इथे श्रीकृष्ण नवरा हे समान अर्थाने वापरलेलं आहे, त्यामुळे इथे श्लेष अलंकार झालेला आहे. तर 3 अलंकार जे आहेत शब्दालंकार ते आपण इथे बघितलेले आहे. तर बघा इथे यमक अलंकार आपण बघितला. यमक अलंकारामध्ये एखादा शब्द किंवा यमक जुळणारा जो शब्द असतो तो रिपीट होणार, त्यावेळी आपण इथे शब्दालंकार यमक अलंकार असे म्हणतो. आणि अनुप्रास अलंकारामध्ये काय होते, तर अनुप्रास अलंकारामध्ये एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते. एखाद्या अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते त्यावेळी तो अनुप्रास अलंकार असतो. आणि श्लेष अलंकार म्हणजे काय, तर एकच शब्द जेव्हा दोन अर्थाने वापरला जाते तेव्हा त्याला आपण श्लेष अलंकार असे म्हणतो. चला आपण पुढे वळूया आता. अर्थालंकार बघूया. अर्थालंकारामध्ये पहिला आपला प्रकार आहे उपमा अलंकार. तर बघा व्यवस्थित उपमा अलंकार म्हणजे काय, व्याख्या बघा, दोन वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. तर दोन वस्तूमधील साम्य जेव्हा चमत्कृती पूर्ण रीतीने जेव्हा जिथे वर्णन केलेले असेल त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. तर उपमा अलंकारामध्ये 4 महत्वाचे घटक आहे. कोणते आहे ते बघूया. उपमेय. उपमेय म्हणजे ज्यांची तुलना करावयाची आहे ते. जसं बघा उपमेय, अक्षर मोत्यासारखे. अक्षर आहे कसे आहे, मोत्यासारखे आहे. तर अक्षर हे काय झालं, उपमेय झालं. उपमान काय म्हणणार आपण, ज्याच्याशी तुलना करावयाची ते, मोती. कशासारखे आहे, तर मोती सारखे आहे. त्यामुळे उपमान हे काय झालं, मोती झालं. तर उपमेय आणि उपमान ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. उपमेय म्हणजे काय, की ज्याची तुलना करावयाची आहे. जसं अक्षराची तुलना आपल्याला करायची आहे. आणि कशाशी तुलना करायची आहे, तर मोत्याशी तुलना करायची आहे. तर अशा प्रकारे उपमेय आणि उपमान असतात. तिसरं बघा सर्वसाधारण धर्म. दोन भिन्न वस्तूत असलेला सारखेपणा. जसं सुंदर, दोन गोष्टीमध्ये जो भिन्नपणा आहे, सारखेपणा आहे, जेव्हा आपण दाखवतो त्यावेळी आपण त्याला सर्वसाधारण धर्म असे म्हणतो. जसं फुलं, दोन फुलं कशी आहेत,
सुंदर आहेत. साम्य दाखवणारे शब्द सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा एखादा शब्द असेल, जसा, जेवी, सम, सदृश, सारखा, परी, समान असे जे शब्द आहे, जेव्हा असे शब्द येतात त्यावेळी आपण उपमा अलंकार आहे असं म्हणतो. तर साम्य दाखवणारे शब्द लक्षात घ्या आणि सारखा धर्म म्हणजे दोन गोष्टींमध्ये जर साम्यता दाखवलेली असेल, सारखेपणा दाखवलेला असेल, तर त्यावेळी आपण उपमा अलंकार आहे असे म्हणतो. उदाहरणे बघूया आपण. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. बघा इथे अक्षर जे आहे ते उपमेय म्हणून वापरलेलं आहे आणि मोती, मोती म्हणजे काय, उपमान म्हणून आहे. सुंदर सर्वसाधारण धर्म आहे म्हणजे सुंदर दोन गोष्टीमध्ये अक्षर आणि मोत्यामध्ये काय केलेली आहे, इथे सारखेपणा दाखवलेला आहे तुलना करून. आणि सारखे म्हणजे इथे साम्यता दाखवणारा शब्द आलेला आहे, त्यामुळे हा उपमा अलंकार आहे. दानवीर असा तो कर्णापरी. बघा साम्यता दाखवणारा शब्द आलेला आहे परी. परी हा शब्द म्हणजे दानवीर कोणाला म्हटलेला आहे, कर्णाला म्हटलेला आहे. कर्णाची तुलना केलेली आहे दानवीर म्हणून. आणि परी हा शब्द साम्य म्हणजे दानवीर हा कोण आहे, तर हा कर्ण आहे. अशा प्रकारे इथे काय आहे, उपमा अलंकार आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत, गत म्हणजे आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू दे. त्यामुळे इथे गत म्हणजेच सारखी, तर साम्यता दाखवणारा शब्द आलेला आहे, त्यामुळे हा आहे उपमा अलंकार. तर अशा प्रकारे उपमेय, उपमान, सर्वसाधारण धर्म आणि साम्य दाखवणारे शब्द असा या उपमा अलंकाराचा पूर्ण प्रकार आहे. दुसरा बघूया आपण उत्प्रेषा अलंकार. उत्प्रेषा अलंकार मध्ये बघा उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते. अलंकारात जणू, जणू काही, वाटे म्हणजे जणू, जणू काही, किंवा, वाटे, भासे यापैकी साधर्म्य सूचक शब्द असतो. जसं बघा विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. उपमेय हे उपमानच आहे असं दाखवलेलं आहे. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. आंबा हा आंबा जणू साखरच म्हणजे आंब्याला काय म्हटलं आहे, साखरच म्हटलेलं आहे. आता इथे आपल्याला काही शब्द लक्षात घ्यायचे. जणू, जणू काही, किंवा, वाटे, भासे अशा प्रकारचे जे शब्द आहे, इथे जणू हा शब्द वापरलेला आहे. तर अशा प्रकारे इथे उत्प्रेषा अलंकार आहे दोन्हीही वाक्यामध्ये. नंतरच बघूया आपण अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते. उपमेयाची जी तुलना आहे ती उपमेयाशीच केली जाते, त्यावेळी अनन्वय अलंकार असतो. जसं बघा झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा. म्हणजे यासम हा याच्यासारखा हाच आहे. अशा प्रकारे इथे उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली आहे. आहे ताजमहल एक जगती तो, तोच त्याच्या परी. तोच त्याच्या परी म्हणजे ताजमहलाची तुलना ताजमहलासोबतच केलेली आहे. आमरा खरोखर तुझ्यासम तूच रम्य. तुझ्यासम तूच रम्य म्हणजे इथे उपमेयाची तुलना उपमेयासोबतच केलेली आहे. तर अशा प्रकारे तूच रम्य, तोच त्याच्या परी, परंतु या समहा म्हणजे तुलना त्याचीच त्याच्यासोबत केलेली आहे, त्यावेळी अनन्वय अलंकार असतो. अपनृती अलंकार बघा आता. अपनृती अलंकारामध्ये काय म्हटलेलं आहे, उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते त्यावेळी अपनृती अलंकार होतो. उपमेयाचा निषेध केला जातो आधी आणि ते उपमानच आहे अशा प्रकारे सांगितले जाते. तर बघा हे हृदय नसे परी स्थंड ही धगधगलेले म्हणजे हृदय नाही आहे, म्हणजे हृदयाचा निषेध केलेला आहे, पण धगधगलेले आहे म्हणजे ते उपमानच आहे अशा प्रकारे सांगितलेलं आहे. ओठ कशाचे, देठची फुलत्या पारिजातकाचे. ओठ कशाचे म्हणजे याचा निषेध केलेला आहे आणि त्याची तुलना जी आहे ती या उपमानासोबत देठची फुलत्या पारिजातकाचे अशा प्रकारे तुलना केलेली आहे आणि उपमेयाचा निषेध केलेला आहे. नव्हेत बा चांदण्या असे
असेही पखरण जायची. तर नव्हेत बा चांदण्या म्हणजे उपमेयाचा इथे निषेध करून पखरण जायची सोबत याची तुलना करून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे उत्प्रेष अलंकार बघितला, अनन्वय बघितला, अपनृती बघितला. पुढलं बघूया आपण. तर निर्मय सक्सेस अकॅडमीचा ऍप तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या, कारण की याच्यावरतीच आपण जे पण रायटिंग मटेरियल पीपीटी आहे ते आपण याच्यावरच शेअर करणार आहोत. वेगवेगळे कोर्सेस अतिशय कमी किमतीमध्ये इथे अवेलेबल आहे. आणि टेस्ट सिरीज आहे, पुन्हा एक महत्वाची गोष्ट, टेस्ट सिरीज आहे फ्री मध्ये, आणि तुम्ही टेस्ट सोडवू शकता, प्लस तुमचा स्कोअर तुम्ही जाणून घेऊ शकता. टेस्ट सिरीज सर्वात महत्वाचा टॉपिक असतो, कारण की टेस्ट सोडवल्याशिवाय आपल्याला परीक्षेची रूपरेषा काही समजत नाही. तर चला बघूया. पुढला आपला अर्थालंकार आपण बघत होतो. 5वा आहे व्यतिरेक. तर बघा, व्यतिरेक अलंकार उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. जसं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. इथे बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले आहे. अमृताहुनी गोड म्हटलेलं आहे. नाम तुझे देवा. उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ दाखवलेले आहे. कामधेनूच्या दुधाहुनी ओजहीचे बलवान. कामधेनूच्या दुधाहुनीही ओजहीचे बलवान म्हणजे उपमेय हे काय दाखवलेलं आहे? श्रेष्ठ दाखवलेले आहे उपमानापेक्षा. तर इथे पण उपमेय जे आहे नामाला श्रेष्ठ सांगितलेलं आहे उपमानापेक्षा, अमृतापेक्षा. तर इथे व्यतिरेक अलंकार झाला. त्यानंतर रूपक अलंकार बघूया आपण. रूपक अलंकारामध्ये बघा, जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून हे एकरूप आहेत हे जेथे दर्शवते त्यास रूपक अलंकार म्हणतात. म्हणजे उपमेय आणि उपमानामध्ये भेद नाही आहे, पण हे काय आहे? एकरूपच आहे. जसं बघा, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. म्हणजे देह हे काय आहे? देवाचे मंदिर आहे. मंदिर आणि देह हे सारखेच आहे, याच्यामध्ये भेद नाही आहे. आणि याच्यामध्ये काय करतो? तर आत्मा वास करतो. अशा प्रकारे इथे उपमेय आणि उपमान याच्यामध्ये भेद नाही आहे, देह आणि मंदिर मध्ये भेद नाही आहे, तर ते एकरूपच आहे असं दाखवलेलं आहे. नयन कमल हे उघडित हलके उघडे जागी हो जानकी. नयन कमल हे उघडित हलके उघडे जागी हो जानकी. याच्यामध्ये बघा, नयन कमल हे उघडून काय म्हटलेलं आहे की तू जागी हो म्हणत आहे. तर हलके उघडे, नयन कमल उघडून तू जागी हो. तर इथे पण उपमेय नयन कमल ही उपमा दिलेली आहे तिच्या डोळ्यांना, आणि तू जागी हो असं म्हटलेलं आहे. तर दोन्हीमध्ये साम्यता दाखवलेली आहे. त्यानंतर अतिशयोक्ती अलंकार बघा, एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगतात तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. जसं बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईनं हान झालं, मामाजीची दाढी झाली. तर एखादी कल्पना आहे, दमडीचं तेल आणलं, त्याच्यामध्ये सासूबाईचं हान झालं आणि मामाजीची दाढी पण झाली म्हणते. म्हणजे खूप फुगवून सांगितलेलं आहे. आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे, म्हणजे आरतीला मी सूर्यचंद्र तारे घेऊन येणार, हे म्हणजे खूपच जास्त झालेलं आहे, खूप फुगवून सांगितलेलं आहे. त्यामुळे हे काय झालं? अतिशयोक्ती अलंकार झालं. अतिशयोक्ती अलंकार हे नेहमी ओळखूच येतो. फक्त रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार या बाकीच्या अलंकारामध्ये कधी कधी कन्फ्युजन होत असते. नंतर बघा, दृष्टांत अलंकार बघायचा आपल्याला. एखादा विषय पटवून देण्यासाठी त्याच्या संदर्भाचा दाखला देणे यास दृष्टांत अलंकार म्हणतात. तर आपण एखादा संदर्भ देतो, संदर्भाचा दाखला देतो, उदाहरण देतो, त्यावेळी त्याला आपण दृष्टांत अलंकार म्हणतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. तर लहानपण दे म्हणत आहे. लहानपण देऊन म्हणजे लहानपण मिळाल्यामुळे मी मुंगी सारखी साखर खाणार, असं अशा प्रकारे या म्हणीचा अर्थ आहे. आणि दाखला दिलेला आहे, मुंगीची एक उपमा दिलेली आहे. लहानपण दे कशासारखं? तर मुंगी सारखं दे. एरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. एरावत म्हणजे हत्तीची उपमा दिलेली आहे इथे, हत्तीचा दाखला दिलेला आहे आणि त्याला पण अंकुशाचा मार असतो अशा प्रकारे सांगितलेलं आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन तुका म्हणे तैसा. तर हात पाय याला
कशाची तुलना दिलेली आहे, कशाची उपमा दिलेली आहे? चंदनाची उपमा दिलेली आहे. तर अशा प्रकारे एखादा विषय पटवून देण्यासाठी एखादं उदाहरण, एखादा संदर्भ जेव्हा दिला जातो त्यावेळी तो दृष्टांत अलंकार असा मानला जातो. नंतरच बघूया आपण विरोधाभास अलंकार. बघा, वरवरचा विरोध पण वास्तविक विरोध नसतो, त्यास विरोधाभास म्हणतात. वास्तविक पाहता या विरोधाचा परिहार म्हणजे निराकरण करता येतो. तर विरोध नसतो, वरवर विरोध दिसतो पण विरोध हा नसतो. जरी आंधळी मी तुला पाहते, म्हणजे आंधळी असल्यानंतर तरीही मी तुला पाहत आहे, म्हणजे विरोध आहे पण विरोध दिसत पण नाही आहे. त्यानंतर वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. वियोगार्थ मध्ये इथे विरोध दाखवलेला आहे पण तरी पण हा नेमच आहे म्हणजे जगाचा. तर इथे विरोध आहे पण विरोध दिसत नाही, म्हणजे त्यावेळी विरोधाभास अलंकार असं म्हटल्या जाते. त्यानंतर बघा चेतनागुणोक्ती अलंकार. जेव्हा एखादी अचेतन निर्जीव वस्तू सचेतन सजीव आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा चेतनागुणोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे एखादी निर्जीव वस्तूला सजीवाची उपमा दिलेली असते. निर्जीव वस्तू सजीवासारखं वागतो असं जेव्हा दाखवलं जाते त्यावेळी तिथे चेतनागुणोक्ती अलंकार असतो. जसं बघा, चाफा बोलेना चाफा चालेना, म्हणजे चाफा बोलू शकत नाही किंवा चालू पण शकत नाही, पण चाफ्याला उपमा दिलेली आहे सजीव वस्तूची. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना. तर अशा प्रकारे ही चेतनागुणोक्ती अलंकार झाला. मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मूकपणे. तर इथे पण रजनीला गीत म्हणे म्हणजे गाणं म्हणणार आहे, अशा प्रकारे इथे उपमा दिलेली आहे. रजनी गाणं म्हणत आहे अशा प्रकारे इथे उपमा दिली. रजनीचा अर्थ समजला असेल सर्वांना. नंतर बघा 11वा बघूया आपण अर्थांतरन्यास अलंकार आहे आपला. तर विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढण्यात येतो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. वैश्विक सत्य असणारी उदाहरणे यात येतात. जसं एखादं उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणावरून एक सिद्धांत काढलेला आहे कोणता तरी, तर त्यावेळी तो आपला अर्थांतरन्यास अलंकार होतो. जसं बघा, कठीण समय येता कोण कामास येतो. इथे उदाहरणावरून एक सिद्धांत, एक जगास माहिती होण्यासाठी एखादा सिद्धांत काढलेला आहे, तर तो सिद्धांत जेव्हा काढला जातो त्यावेळी अर्थांतरन्यास अलंकार आहे असं आपण म्हणतो. तर कोणता पण सिद्धांत तुम्हाला दिसत असेल, काहीतरी विशेष असं मोटिवेशनल सिद्धांत किंवा कोणता तरी एक जगाला माहित होण्यासाठी एखादा सिद्धांत दिलेला आहे, तर तो म्हणजे अर्थांतरन्यास अलंकार आहे असं समजावे. स्वभावोक्ती अलंकार बघा आता. जेव्हा प्राणी, स्थळ, वस्तू यांचे हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण असे वर्णन केले जाते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. तर प्राणी आहे, स्थळ आहे, वस्तू आहे यांचे हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण असे वर्णन जर केलेले असेल तर त्यावेळी आपण तिथे स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतो. बघा, मातीत तो पसरले ते अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक. माती म्हणजे इथे वस्तू सांगितलेली आहे. मातीमध्ये पसरलेले म्हणत आहे अतिरम्य पंख आणि केलेवरी उदर पांडूर निष्कलंक. तर मातीत पसरून जे आहे ते उदर पांडूर निष्कलंक म्हणजे मातीत पसरून पंखांनी मातीत पसरून त्यांच्या पोटांना निष्कलंक केलेला आहे अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. तर प्राण्यांचा पंख, पक्ष्यांचा पंख अशा प्रकारे माती पुन्हा आपण वस्तू इथे म्हणू शकतो. तर इथे यांचं एक हुबेहूब वर्णन करून सांगितलेलं आहे. पक्ष्यांच्या पंखाची उपमा घेतलेली आहे इथे. तर अशा प्रकारे जेव्हा एखाद्या पक्ष्याचा आहे, प्राण्याचा आहे, अशा प्रकारे इथे स्वभाव सांगितलेला आहे की पक्षी जे आहेत ते आपले पंख मातीमध्ये पसरून सुद्धा, म्हणजे मरून सुद्धा मातीमध्ये त्याचे पंख पसरून सुद्धा त्याचे जे म्हणजे दुसऱ्या प्राण्यांचं पोट भरते त्यावेळी तिथे त्याचा तो स्वभाव आहे असं सांगितल्या गेलेलं आहे. तर
अशा प्रकारे हा स्वभोक्ती अलंकार आपण सांगू शकतो. त्यानंतर अन्योक्ती अलंकार बघा, 13वा अलंकार. अप्रस्तुत प्रशंसा म्हणजे दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती. दुसऱ्यालाच उद्देशून बोलले म्हणजे अन्योक्ती अलंकार होय. तर बघा, अप्रस्तुत म्हणजे पाहिजे नसेल ती प्रशंसा असते. सांबाच्या पिंडी बसशी अदूषित ऋषिका आज. ही एक काय आहे की प्रशंसा केलेली आहे, पण पाहिजे नाही आहे प्रशंसा, पण तरी पण केलेली आहे. एखाद्या वेळी आपण नसते पाहिजे, पण तरी पण एखाद्याची प्रशंसा करून टाकतो, तर त्यावेळी तो अन्योक्ती अलंकार असतो. परी तो आश्रय सुटता खेटर उरतील ते तुझा माज. म्हणजे टोमणा मारून एखादी प्रशंसा जेव्हा केली जाते त्यावेळी तो अन्योक्ती प्रशंसा आहे असं आपण म्हणतो. सांबाच्या पिंडी बसशी अदूषित ऋषिका आज. आणि परी तो आश्रय सुटता खेटर उरतील रे तुझा माज. तुझा माज म्हणजे शिव्या मारल्यासारखी प्रशंसा आहे ही. तर पुढलं बघूया आपण. अर्थालंकार मध्ये चौथा भ्रांतिमान आणि ससंदेह दोन राहिलेले आपले. 14वा बघा, भ्रांतिमान अलंकार. मनाने आणि समजून सांगणारे शब्द येतात. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम होतो तेव्हा भ्रांतिमान अलंकार होतो. बघा, पलाश पुष्प मानोनी शुकचंचू मध्ये अली तो जांभूळ मानोनी त्यास चोची मध्ये धरी. म्हणजे पलाश पुष्प मानवने शुकचंचू मध्ये तोही जांभूळ मानवनी त्यास चोची मध्ये धरी. म्हणजे इथे काय केलेलं आहे बघा, की उपमानाच्या जागी उपमेयच आहे. म्हणजे पलाश पुष्पाच्या जागी काय आहे, जांभूळ आहे असं मानून तो चोचीमध्ये धरून काय करत आहे, त्याला धरून खाण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे भ्रांती इथे दाखवलेली आहे. तर म्हणून हा भ्रांतिमान अलंकार आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर 15वा बघा, ससंदेह अलंकार. व्याख्या काय आहे याची बघा. जेव्हा उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होतो व मनाची द्विधा निर्माण होते तेव्हा ससंदेह अलंकार होतो. उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण होतो. उदाहरणे बघा, कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभाचा, चंद्र कोणता वदन कोणते. तर इथे काय केलेलं आहे की उपमेय कोणता आणि उपमान कोणते असा संशय निर्माण केलेला आहे. म्हणजे चंद्राला मी कुठला मानू, भूवरीचा मानू की नभाचा मानू, कोणता चंद्र वदन कोणते असं एक संशय निर्माण केलेला आहे. त्याला आपण ससंदेह अलंकार असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण अलंकार इथे पूर्ण केलेले आहे. पूर्ण 15 अलंकार आपण बघितलेले आहेत. तर 15च्या 15 ही अलंकार तुम्ही लक्षात ठेवा. आणि यापैकी काहीच असे अलंकार आहे जे महत्वाचे आहे. तर जे पण रिपिटेटिव्ह अलंकार आहे त्याची आपण प्रश्नांची जेव्हा आपण उजळणी घेतो त्यावेळी आपल्याला माहितीच होते. आणि युट्यूब वरती पण इथे आमच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला प्रश्नांची ओळख आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न कोणत्या रीतीने विचारले जातात ते सर्व इथे उपलब्ध होऊन जाईल. तर आपण संपूर्ण ओळख तक्ता बघूया. पहिला बघितला आपण यमक अलंकार, शब्दालंकार आहे. शब्दांची पुनरावृत्ती होते, जसं मनाचंदनाचे परित्वा झिजावे. त्यानंतर आपण बघितलं अनुप्रास अलंकार. शब्दालंकार आहे, अक्षराची पुनरावृत्ती होते. चांदणे शिंपित जाशी चालता, उदाहरण. त्यानंतर श्लेष अलंकार बघितला आपण, शब्दालंकार आहे, एक शब्द दोन अर्थ होते, जसं श्रीकृष्ण नवरा मी नवरी. तर चौथा बघा, उपमा अलंकार आहे, अर्थालंकार आहे उपमा. जसा परी सम साम्य हे शब्द येतात. अक्षर मोत्यासारखे सुंदर म्हणजे साम्य दाखवलेले आहे. त्यानंतर उत्पेश अलंकार आहे, अर्थालंकार आहे बघा. जणू वाटे भासे, जसं हा आंबा जणू साखरच. त्यानंतर अनन्वय अलंकार, अर्थालंकार आहे. उपमेयाशीच तुलना केली जाते, या सम हा त्याच्या परी. त्यानंतर अपनृती अलंकार, अर्थालंकार आहे, उपमेयाचा निषेध केला जातो. हे उदनसे परी परिस्थंडही धगधगते, आपण बघितलं उदाहरण. त्यानंतर व्यतिरेक अलंकार, अर्थालंकार आहे, उपमेय श्रेष्ठ दाखवला जातो. तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्यानंतर रूपक अलंकार आपण बघितला.
अर्थालंकार आहे एकरूप असते, भेद नसतो. जसं देह देवाचे मंदिर म्हणजे देहाला मंदिर म्हटलेलं आहे. अतिशयोक्ती अलंकार आपण बघितला. अर्थालंकार आहे खूप फुगवून सांगितले जाते. आणि न सूर्यचंद्र तारे वगैरे, आरतीला आणि न सूर्यचंद्र तारे. त्यानंतर दृष्टांत अलंकार अर्थालंकार आहे, दाखला देतो आपण, मुंगी साखरेचा रवा. त्यानंतर विरोधाभास अलंकार अर्थालंकार आहे, वरवरचा विरोध असतो, जरी आंधळी मी तुला पाहते. त्यानंतर चेतनागुणुक्त अलंकार आपण बघितला, अर्थालंकार आहे, निर्जीवाला सजीव म्हटल्या जाते, जसं चाफा बोलेना चाफा चालेना. त्यानंतर भ्रांतिमान अलंकार आहे, अर्थालंकार आहे, भ्रम होतो आपल्याला मानवने शुकचंचू मध्ये. त्यानंतर ससंदेह अलंकार आहे, अर्थालंकार आहे, संशय निर्माण होतो, म्हणजे कोणता मानव चंद्रमा. सर्वे जे अलंकाराचे प्रकार आहे ते ओळखायला अतिशय सोपे आहे. तुम्ही उदाहरणासहित त्याला ओळखू शकता. आणि ओळख सांगितलेली आहे, इथे उदाहरण पण सांगितलेलं आहे. नक्की हा तक्ता तुम्ही एकदा वाचून घ्या आणि समजून घ्या. तर सारांश इथे दिलेला आहे. आपण अलंकार बघितला, त्यानंतर शब्दालंकार 3 बघितले, उपमा अनन्वय अपनृत्य बघितला, उपमा व्यतिरेक बघितला, चमत्कारिक वर्णनात्मक संशय भ्रम, असे आपण याचे पूर्णपैकी पूर्ण 15 प्रकार बघितलेले आहे. तर सर्वांनी पुन्हा एकदा रिवाइज करा आणि कसं वाटलं लेक्चर ते नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि आमचा ऍप डाउनलोड करून घ्या. या ऍपवरती तुम्हाला भरपूर सारे कंटेंट आणि भरपूर सारे बॅचेस अतिशय कमी किमतीमध्ये मिळून जाईल. तर धन्यवाद.